सगळीकडे कल्लोळ असणाऱ्या या शहरातून प्रतिदिनी जे हे मन सैरभैर झालेले असते त्याला थोडासा विसावा मिळतो तो येथे येऊन. एक सांस्कृतिक ठेवा असणारी, अनेक सुख दुःख मानवी भावनांचे चोचले पुरवणारी, माणसांच्या श्रद्धा भक्ती आत्मा जल्लोष अशा अनेक भावनांना पुरेपूर करणारी आणि पूर्वी लकडी बंदर म्हणून इतिहास गाजवणारी चौपाटी म्हणजे मुंबईतील ही गिरगाव चौपाटी. शेकडो वर्षांपासून या जगरहाटीचे अस्तित्व पाहणारी एक साक्षच जणू. न जाणो एक अनोखी ऊर्जा इथे आपल्याला अनुभवायला मिळते. कदाचित वर्षानुवर्षे चालत आलेल्या बाप्पाची नाळ येथे जोडली गेली आहे ना. जल्लोष आणि बाप्पा विसर्जनाचे दुःख, पण पुढच्या वर्षी लवकर येणार ही 100% खरी असणारी आशा. किती भिन्न टोकाच्या भावना येथे एकाच ठिकाणी लाखो भाविकांचे एकत्र येतात, ज्यांनी ह्या चौपाटीला एक अनोखी ऊर्जा मिळालेली आहे. मनुष्य आणि त्याच्या जिव्हाळ्याच्या भावना जिथे गेल्यावर ताज्या तव्यानं होतात ना, ती जागा म्हणजे ही चौपाटी. स्वच्छ किनारपट्टी, समुद्राची शांत वाटणारी गाज आणि मखमलीची पायाला भुळूभुळू लागणारी रेती, कुठेतरी चाटचा मध्येच वाऱ्याच्या झुळकाबरोबर आलेला सुवास आणि गार हवेला लाटांचा मनमुराद आनंद घेत चटायांवर विसवणारे आपण. वा, हा वारसा आपल्याला आता जपायचा आहे, कारण तो हळूहळू ऱ्हास होत आहे. ती म्हणजे लाटांना येणारी दुर्गंधी, जी दर्शवत आहे बाबांनो आता तरी लक्ष द्या, मला तुमच्यासारखेच तुमच्या पिढीलाही असाच सुखद अनुभव द्यायचा आहे, माझ्याकडे लक्ष द्या. म्हणूनच आपण प्रत्येकाने जमेल तसे एटिकेट्स अंमलात आणून समुद्रात प्लॅस्टिक टाकणे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेले बाप्पा विसर्जित करणे थांबवले पाहिजे. निसर्गाला वाचवताना आपल्या भावना ह्या आधी निसर्गाच्या प्रकृतीसाठीच्याच असाव्यात. तेव्हा कुठे आपली आणि आपल्या येणाऱ्या पिढीची प्रकृती हे निसर्ग सांभाळू शकेल.